फुकट का पैसा गवर्नमेंट का? फिर 4 हाल दिखाए थे तुमने, 4 हाल, 4 हाल दिखा के दिखा, 4 हाल दिखा तो अभी कोई किसको नहीं बोला, तू है नहीं तो कोऑर्डिनेटर, फिर कोई और बोला उसको फुकटाचे पैसे लोकांचे हराम करो। इधर 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 बात कर, इधर बात कर, इधर बात कर। 240 लोकांना बोलवलं तुम्ही, 240 खुर्ची आहे का? योजनेशी पाणी पुरवठा योजनेशी निगडीत हे शिबिर आहे। खरं तर जलस्रोत बळकटीकरणासाठी या ठिकाणी जिल्हाभरात प्रशिक्षण आहे। जवळपास 500 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी घ्यायचं होतं। या बालाजी मंदिरात एकच हॉल आहे, याने 4 हॉल दाखवले। या बालाजी मंदिरात जेवणाची व्यवस्था केली नाही, नाश्त्याची व्यवस्था केली नाही। 240 लोकांना प्रशिक्षणाला बोलवले आणि 40च खुर्च्या टाकल्यात। 4 प्रोजेक्टर असायला पाहिजे, एकच प्रोजेक्टर आहे आणि निव्वळ बोगस काम या ठिकाणी आहे। हे सगळ्या इथल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी केलेलं आहे। मी सीओ मॅडमला विनंती करतो, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण संबंधित संस्थेवर कारवाई करा, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा। निव्वळ शासनाची दिशाभूल आहे, हे प्रशिक्षण चुकीच्या पद्धतीने व्हायले। त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही डीडीओ साहेबांना सोबत घेऊन पंचनामा केला आणि प्रशिक्षण या ठिकाणी रद्द करायला लावलं। निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये अशा खोट्या शासनाची फसवणूक करणारे प्रशिक्षण जर या जिल्ह्यात होत असतील तर आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे। जे कुठेतरी शासनाची फसवणूक आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण बंद पाडलेलं आहे।